स्वामी भक्तांनो, दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमीच चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कुठलाही घातपात होऊ नये याची काळजी तूच घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश पावत, हीच प्रार्थना. तुझा आशीर्वाद असाच आमच्या पाठीवर राहू दे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, असे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा व तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत मी हीच इच्छा स्वामींकडे व्यक्त करतो व स्वामींच्या चरणी हीच इच्छा मी मागतो. मित्रांनो, हे विश्वातील माझ्या गुरुदेवा, अशी तुम्हाला भरपूर प्रार्थना करायची आहे. सगळ्यात पहिले म्हणायचं आहे, हे विश्वातील माझ्या स्वामी समर्था गुरुदेवा, मी तुला नमस्कार करीत आहे. माझ्या नमस्काराचा स्वीकार कर. हे विश्वातील माझ्या स्वामी समर्था, मी तुला प्रार्थना करीत आहे. माझ्या सर्व कार्यात मला मार्गदर्शन कर, मला मदत कर, मला यशस्वी कर. हे विश्वातील माझ्या स्वामी समर्था, माझं मनोधैर्य वाढव, माझ्या मनाचा दुबळेपणा नष्ट कर. हे गुरुदेवा, माझे मन स्थिर कर. गुरुदेवा, मला मन शांती लाभू दे. हे गुरुदेवा, मला आरोग्यदायी बनव. हे विश्वातील माझ्या गुरुदेवा, मी तुला अनन्य भावाने शरण येत आहे. माझे सर्व अपराध क्षम्य करून मला क्षमा करा. हे गुरुदेवा, माझ्यावर दया करा. हे स्वामी समर्था, माझ्यावर कृपा करा. गुरुदेवा स्वामी समर्था, प्रसन्न व्हा, प्रसन्न व्हा, प्रसन्न व्हा. हीच प्रार्थना तुम्हाला स्वामीरायांकडे करायची आहे. जर स्वामींचे नाव तुमच्या ओठांवर आणि स्वामी तुमच्या मनात असतील तर घाबरता कशाला? काहीही झालं तरी स्वामी तुमच्या पाठीशी असतील, एवढं मात्र लक्षात ठेवा. स्वामी आपल्याला कायम म्हणत असतात, तू फक्त खचू नकोस. संधी मिळेल तुलाही, लगेच हिसमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे, अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही नाही म्हणून उगाच कुडत व तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात तर स्वप्न डोळ्यात घेऊन चल. परिस्थिती भिडवून छाती दोन हात करत चल. विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून तू बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, तू फक्त खचू नकोस. मित्रांनो, तुम्ही आयुष्यात कधीच खचले नाही पाहिजे. तुम्ही निर्धास्तपणे पुढे चालत राहिले पाहिजे, कारण स्वामी निवांत आपल्या पाठीमागे असतात व ते आपली पाठ कधीच सोडत नाही. म्हणून आपला पाठीराखा फक्त श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, एवढं लक्षात ठेवा व पुढे जीवनात चालत राहा. स्वामी तुमचा आशीर्वाद सदा असावा. तुमच्या विना माझा दिवस नसावा. तुमची साथ मिळाली म्हणून आज सुखात आहे. तुमच्या विना तर एक क्षणही जाणे कठीण आहे. तुम्हीच माझे गुरु, तुम्हीच माझे कल्पतरू. गुरु ही अशी शक्ती आहे, तिचे कवच अनंत काळ आपल्या भोवती फिरत असते. मन निर्मळ असावे, आपल्या नशिबी आहे ते स्वीकारावे. कुणाचे काय आहे त्यापेक्षा आपण काय करतो, किती करतो, कसे करतो, स्वामींना काय अपेक्षित आहे, मनाचे सर्व गुण स्वामींना माहिती असते. आपली भावना स्वामींनापर्यंत पोहोचते. कोणाचे नशीब आपण बदलू नाही शकत, पण स्वामी सेवेने आपले नशीब नक्कीच बदलते, एवढं मात्र खरं आहे. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी. स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी, असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, नाशिवंत हा देह सारा, उद्या भंगून जाईल. काय कमावले काय जमविले, कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घरी रे तू सदामुखी, प्रेमानेच जग जिंक तू, मग होतील सर्व सुखी. मित्रांनो, लक्षात ठेवा की माणूस किती किमतीची कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते, परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते. चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपल्यातली योग्यता असते. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नाम घेतले की संकट येणार नाहीत आणि पैशांचा ढीग पडेल असे नाही.
परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल. आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे. तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा नाम जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा. मग तुम्ही करताय का नाही जप? केलाच पाहिजे. मित्रांनो, कडू गोळी कधी चावत नाही तर गिळली जाते. तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांच्यासारख्या कडू गोष्टी सरळ गिळाव्यात. त्यांचा चावत चगळत बसू नये. त्याला जेवढे चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होत जाईल. हे मात्र तेवढंच खरं आहे. आपली नाती किती सुंदर आहेत ना. महाराजांनी परत मनुष्य जन्म दिला आणि शेवटी आपण स्वतःची जातपात विसरून स्वामी सेवेकरी या नात्यात आपण बांधलो गेलो, जी रक्ताची नसली तरी प्रेमाची, आपुलकीची व मायेची जरूर आहेत. रक्ताची नाती एक वेळ तुटतात, पण स्वामी सेवेकरी हे नातं कायम शाश्वत टिकणार आहे, जे कधी पण बोलता व बोलवा मदतीला येते. तेही रक्तांच्या नात्यानादी. पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करायची संधी स्वामींनी दिली आहे. कोणत्या कुळात जातीत जन्माला आला त्यापेक्षा स्वामी सेवेकरी म्हणून जन्म झाला हे आपले परम भाग्यच आहे. म्हणून स्वामींच्या चरणी नेहमी नतमस्तक व्हा. हे लक्षात ठेवा. परिवार आनंद राहण्यासाठी प्रत्येकाने पाळायचे काही नियम असतात. तर ते नियम मी तुम्हाला सांगतो. त्यांचं जर तुम्ही पालन केलं तर तुमच्या घरात कधीच कटकट व दुःख, संकट येणार नाही. मित्रांनो, एक वेळेस एकाने चिडावे. चिडचिड प्रत्येक घरात होत असते, पण एका वेळेस भांडणादरम्यान एका जणाने चिडावे. चूक झाली तर मान्य करावी, माफी नंतर मागितली तरी चालेल. घरात प्रत्येक गोष्ट बोलावी, लपावछपवी नको, कारण त्याने गैरसमज निर्माण होतो आणि मग भांडण तंटा होतात. घरातील प्रत्येकाला मन आणि मत आहे हे कायम लक्षात ठेवावे. म्हणून प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याला ते मत त्याचं मांडू दे आणि पुढे चालत राहा. मित्रांनो, आपला नवरा, मुलगा हा फक्त आपल्याच मालकीचा आहे ही भावना पहिले काढून टाका, कारण त्यांना पण जीवनाचा अधिकार आहे व तुम्हाला पण जीवनाचा अधिकार आहे. स्पेस देणे आणि दिलेल्या स्पेसचा नीट वापर करणे, असे अतिरेक न करणे आपली जबाबदारी. म्हणून मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे की आईवडील आपल्याला निर्धास्त सोडताच व बिनधास्त सांगतात की जा, तू इथे जा, तू तिथे जा, पण आपणही त्या स्पेसमध्ये राहिले पाहिजे. आपण त्या स्पेसच्या बाहेर गेले नाही पाहिजे. आपल्या कलागुणांना वेळ द्या. दुसऱ्याच्या कलागुणांचं कौतुक करा. दुसरे आपलं कौतुक करत नाहीत याचा विचार करू नका. लक्षात ठेवा, तुम्ही जर दुसऱ्याचा चांगला विचार कराल तर तुमचं नक्कीच 100% चांगलं होईल. हे माझ्या अनुभवानुसार सांगतो. मित्रांनो, थोडं दुसऱ्यासाठी काही केलं तर काही फरक पडत नाही. करा, पण बोलून दाखवू नका. आपला स्वभाव जसा आहे तसाच दाखवा. आपण खूप काहीतरी विशेष करताय असा समज मनातून काढून टाका. बोला, विचार करा, पण सगळं घरात. माहेरच्यांच्या आयास अजिबात ओढू नका. त्यांना सांगून त्रास मात्र दोघांना होणार. म्हणून नवीन नवरी जी घरी येते त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा की थोडेफार भांडण तर प्रत्येक घरात होत असतात. त्यामुळं सगळं विसरून चला व सगळं विसरून चाललेलं आयुष्य असं निवांत नितळ पाण्यावानी वाहून जातं, ते कधीच कळत नाही. म्हणून दोघांनी समजून घ्या व आयुष्यात पुढे जात राहा. जिभेवर खडीसाखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा, म्हणजे आयुष्य एकदम सुंदर जाईल. जीवन हे सुंदर आहे, मी त्याला आणखी सुंदर करणार आहे हे लक्षात ठेवा. सोडून द्यायला शिका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी लोकांच्या सहवासात राहा. सारखं रडू नका. डोक्याला त्रास देणारा सहवास नको. त्यामुळे आनंदी लोकांमध्ये राहा. तुम्ही पण आनंदी राहा. ते म्हणतात ना की आपण जर गरिबां लोकांमध्ये राहिलं तर आपणही गरीब होतो, आनंदी लोकांमध्ये राहिलं तर आपणही आनंदी होतो, श्रीमंतांमध्ये राहिलं तर त्याचे मित्र बनवले तर आपणही श्रीमंत होतो. त्यामुळे आपली संगत खूप महत्त्वाची असते, हे लक्षात ठेवा. कुठलंही काम तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल झेपेल एवढंच काम हातात घ्या. त्यासाठी आग्रह धरा आणि प्रतिष्ठा, पोस्ट वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांच्या मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. खर्च आटोपशीर ठेवावा. तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देतं. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या आणि भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढावली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आईवडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि त्यांचा तुमचा
हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत हे चिमणे जीव यांना तुम्ही नितांत गरज आहात याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी व स्वस्थ आणि आनंद राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडीनिवडी जपा. स्वतःसाठी थोडा तरी वेळ द्या आणि संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इत्यादींचा उपयोग करा. हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं तरी आपण धावतो वर फुटेस्तवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्या घरच्यांना पण वेळ देत चला. मित्रांनो, टेन्शन घ्यायचं नाही. कोणासाठी किती काही करा, काही उपयोग नाही. आयुष्य बिंदास जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. तर स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि काही फरक अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात आणि किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. पण तुम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, आपण त्यांच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे. बोलण्यात स्पष्टते, वक्तेपणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचेही चिंतायचे. कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम इस्त्री कसे कपड्यांवरचा सुरकुत्या घालतात, तसं शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. नेहमी हसत राहा आणि हा सुंदर जन्म तुम्हाला परत मिळणार नाही याचंही भान ठेवा. मन मोकळेपणाने बोललं तर वाचाळ समजतात, मोकळे आणि कमी बोलायला शिष्ट समजतात. मित्रांनो, पैसा जपून वापरला तर लोभी समजतात. भरपूर दानधर्म केला तर काळा पैसा असे म्हणतात. पैसा असूनही साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात. हौस मोजून पैसा खर्च केला तर माजुरडा म्हणतात. कार्यक्रमांना हजेरी लावली तर रिकाम टेकडा समजतात. चार चौकात नाही गेलं तर माणूस घाणा असे आहे असे म्हणतात. काही केलं तरी काही लोक बोलच लावतात. म्हणून हे असे लोक असतात जे नाव ठेवण्याचं काम करतात. आपण आपलं काम करावं, जसे आहोत तसं राहावं, जनाचं ऐकावं की आपल्या मनाचं करावं, कसं वागायचं हे आपण ठरवावं. एवढं लक्षात ठेवा, जीवनात सुखी व्हाल. कर्म मित्रांनो, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात नक्कीच कमी पडत असतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न प्रामाणिक करत असतो तो स्वतःचा कधीच संपत नाही. आणि हीच नियती आहे आणि नियतीचा नियमच हाच आहे. त्याचे कर्म चांगले, त्याच्यासोबत ती कायम राहते. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी केव्हा कशी लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत असतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. त्यामुळं तुमचे कर्म कसे आहेत हे नक्कीच तपासा. मित्रांनो, आपण प्रार्थना कशी करायची देवासमोर ते बघूया. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वता आजन्म त्याचा ध्यास दे. सापडे ना वाट ज्यांना हो तयांचा सारथी, हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती. साधना करती तुझी जे नित्य तव सहवास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्यांचा ध्यास दे. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेत्वया राहो सदा रंध्राधुनी संवेदना. धर्मादंतल्या रुधिरास या खलभेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. जे सत्य सुंदर सर्वता आजन्म त्याला ध्यास दे. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती. नीती हा ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती, पंखात या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे. जे सत्य सुंदर सर्वदा आजन्म त्याचा ध्यास दे. जे जीवनात किती चांगले क्षण व चांगलं सुख समृद्धी दे आम्हाला. देवा, तुमच्या स्वामी समर्था तुमच्याकडे हीच प्रार्थना की आम्हाला तुम्ही जीवनात सुखी ठेवा. बाकी तुमचं आमच्यावर लक्ष असतंच हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. एकदा श्री बाळप्पा श्री स्वामींना विचारतात, स्वामी, आम्ही तुमच्या नामाचा जप करतो, तुम्ही कोणता जप करता हो? कोणाचा जप करता? श्री स्वामी फक्त एकच वाक्य सांगतात, जो माझा जप करतो त्याला मी जपतो. म्हणूनच घराघरातून जास्तीत जास्त सांदिक जप झालाच पाहिजे. मित्रांनो, स्वामी समर्थांनी म्हटलेलं आहे, जो माझा जप करतो मी त्याला नेहमी जपत असतो आणि त्याची कामं सगळे मार्गी लावत असतो. आजपर्यंत कित्येक जीवांसमोर देव सेवेसाठी उभा राहिला. त्याची किंमतच सर्वांनाच कळाली असे नाही. त्याचे महत्त्व ओळखून त्याचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून
ब्रह्मज्ञानाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यायला हवे. हे ज्ञान झाले नाही तर साक्षात परब्रह्म पुढे उभे राहून त्याने त्याची ओळख दिली तरी ती भक्ताला कळणार नाही. यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून त्यामध्ये भक्त किती तल्लीन झाला आहे हे पाहून अशा मुमुक्षुकाला गुरु ही शक्ती ओळखण्याचे ज्ञान देऊ शकेल. परंतु एखादी वस्तू उचलून यावी इतके ते ज्ञान सोपे नाही. भक्ताने भक्तीमध्ये तल्लीन होण्याचा प्रयत्न केल्यास त्यालाच तन्मयतेने असे लक्षात येईल की नित्य अभ्यासाने या अपरंपार शक्तीला ओळखण्याचे ज्ञान मला झाले आहे. म्हणून मित्रांनो, एक लक्षात ठेवा, दुपारच्या शांत वेळेला संसाराला जोड देणारी सुंदर रम्य भावगीते ऐकावीत आणि त्याचबरोबर आपल्याला परमेश्वराने दिलेल्या 6 सेन्सचा शक्तींचा वापर करावा. आपण कोणाशी काय वागतोय, आपण कोणाला काय बोलतोय, आपण कोणाशी कसे राहतो, आपण स्वतःची नीतिमत्ता, समोरच्याची नीतिमत्ता, समोरच्याची श्रेणी, आपली श्रेणी, या सगळ्यांचा विचार शांत राहून केला आणि दुपारच्या वेळेत ही गाणी भगवद्गीते व भावगीते भजने ऐकलीत तर त्यातून बराचसा बोध होतो. आकाशवाणीवर देखील बरेचदा उद्बोधक, चांगले समुपदेशन देणारे करणारे कार्यक्रम असतात, पण आम्ही काहीच लक्ष देत नाही. खरे पाहता हे सर्व शांतपणे ऐकले पाहिजे व ते अंमलात आणले पाहिजे, कारण त्यातच खरे सुख आहे व शांतीतच खरे सुख आहे. जेवढे तुमच्याजवळ शांतता तेवढे तुम्ही सुखी, एवढं लक्षात ठेवा. काही लोक पैशाने किती सुखी हे बघत असतात, पण जो परमार्थामध्ये असतो तो फक्त शांतता बघत असतो. जेवढे जास्त शांतता तेवढं जास्त सुख. मित्रांनो, कारण आम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करत होतो. आजही आम्ही तेच करतोय आणि उद्याही आम्ही तेच करणार. आजही आपण त्या गोष्टी पुन्हा करणार. आपण काही नवीन करायचं ठरवलं की त्याच्यामध्ये अडथळे खूप येतात. म्हणजे हे नाही करायचं किंवा ते नाही जमणार आहे हे सांगितलं जातं, जेणेकरून आपण नवीन काही करायला निघालो की शक्यतो त्याच्यावर होकारार्थी असं उत्तर फार कमी मिळतं, अगदी 10%. एखाद्याला घरातल्या घरात वाटलं की आपण असं काही करावं तर बाकीचे सांगतात असं काही नाही, आम्हाला आत्तापर्यंत कुठं काही अडचण आली पण आपण कशालाही करायचं. समजा एखाद्याने म्हटले आपण नवरात्र बसवायचं किंवा जुन्या काही परंपरा पूर्ववत पुन्हा सुरू करायच्या म्हटल्या तर 95% आमचा विरोध असतो. आम्ही कधीच त्याच्याशी सहमत होत नाही. हे असं होणं हे काही नवीन नाही, हे कारण आपलंच आहे. फक्त आपली बुद्धी आपल्याला ते व्यवस्थित करू देत नाही. बुद्धी कर्मानुसारणी, गेल्या जन्मीचं कर्म आणि या जन्मीचं कर्म यातला हा फरक आहे. या कळण्यासाठी आपल्याला गुरुमार्ग चांगला वाचावा लागेल, तेव्हाच आपल्याला या गोष्टीचा अर्थ कळत असतो. मित्रांनो, सत्कर्म दान करण्याची प्रवृत्ती झाली की माणूस निवृत्तीच्या वाटेवर चालू लागतो. कलियुगात जनसंख्या वाढल्याने अडचणी वाढल्या. या अडचणींमुळे भय निर्माण झाले की मग तुम्ही देवाकडे वळता व देवाचे करायला लागता. तुम्हाला सर्व लगेचच हवे असते, पण प्रत्येक गोष्टीला काळ वेळ ठरलेली असते. तेवढी वाट पाहावीच लागते, तेवढा संयम ठेवावाच लागतो. तुमच्याकडे संयम नाही, आत्मविश्वास नाही, अशा परिस्थितीत मनस्वास्थ्य तुम्ही घालून बसता. पण मनस्वास्थ्य घालून आत्महत्या करण्यापेक्षा सत्संग करा, सत्कर्म करा. सत्संग सत्कर्म करीत राहिल्याने बुद्धीला चालना मिळते. मन आणि बुद्धी चांगल्या गोष्टी करण्यासाठी जागृत करीत राहिल्याने आदिभौतिक, अधिभौदेविक, आध्यात्मिक व त्रिविधिक तापातून आपली मुक्तता तर होतेच, शिवाय आपली आध्यात्मिक प्रगती नक्कीच होणार, हेही लक्षात ठेवा. सगुणाची उपासना श्रेष्ठ की निर्गुण उपासना श्रेष्ठ? मित्रांनो, निर्गुणाची उपासना श्रेष्ठ आहे. पार्थिव दगडाची मूर्ती तिची उपासना करावी, ते निर्गुणच आहे. त्याला अभिषेक करावा, पूजा करावी. मी लहानपणी त्रिगुणात्मक दत्ताला व शंकराच्या पिंडीवर अभिषेक करत असे काही संत म्हणून गेले आहेत. ही झाली निर्गुण उपासना. मला त्रिगुणात्मक दत्त स्वरूप अतिशय आवडते. माझा तिथे जीव अडजडलाय आणि स्वामी हे साक्षात आहेत, कारण स्वामींनी सांगितले आहे, साक्षीला माझी प्रतिमा ठेवा. म्हणून गुरु म्हणून त्यांची प्रतिमा साक्षीच आहे. सगुण गुरु जरूर करावेत, त्यांची सेवा करावी, पण जास्त भावनाविष्मक होऊन त्यांच्यात अडकू नये. आपल्याला जेवढे ज्ञान हवे तेवढे घ्यावे आणि पुढे चालावे. आपला स्वाध्याय मनन चिंतन वाढवावे. मी सुद्धा चितले महाराज, कणकवलेले भाद्रचंद्र महाराज असे सगुण गुरु केले. मला जे हवे ते ज्ञान मी घेतले. हा आपल्या संप्रदायातील आपल्यातील आहे हे त्यांनी ओळखले. त्यामुळे त्यांनी मला त्यांच्या सेवेत अडकवून ठेवले नाही. कितीतरी व्यक्ती माझ्याकडे एकदाच येतात, परत कधीच भेटत नाही. त्यांचा स्वाध्याय सुरू असतो. काही लोक खूप वर्षांनी भेटतात, तेव्हा मला फार आनंद होतो, कारण त्यांचे मन चिंतन असते. सगुणाकडे यावे, सेवा करावी, पण मूळ ध्यास निर्गुणाचा वसावा. माझा सगळा ध्यास निर्गुणात्मक दत्ताठाई आहे. तुम्ही असे न करता शेंड्याला धरता मुळात धरतच नाही.
त्यामुळे खाली आपटता, झाडाचे ते मूळ हाती लागवा येता, शेंड्याची शेतता कळ येई. मित्रांनो, लक्षात ठेवा, या स्वामी सखांनी सांगितलं आहे या गोष्टी, की त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं आहे की असं असतं. तुम्ही एक तर पूर्ण परमार्थात पण जात नाही आणि एक तर पूर्ण संसारात पण राहत नाही, त्यामुळे तुम्ही अडकता आणि खाली आपटता. मित्रांनो, आपले कर्म आणि त्या कर्माची जी क्रिया ती कर्त्यापर्यंत पोहोचली पाहिजे. कर्म करणारे आपणच आहोत, म्हणजे आपण करता आहोत. आपण केलेले काम आपल्यापर्यंत पोहोचणे म्हणजे काय, तर ते काम केल्याने समाधान आपल्याला मिळणे. काम केल्यामुळे किती द्रव्य मिळते, किती लाभ मिळतोय, आपल्याला किती लोभ आहे, हे पाहायचे नाही. कर्म हे निष्ठांत करायचे, त्यातून काहीही अपेक्षा करायची नाही, समाधानाची सुद्धा नाही. क्रिया झाल्यानंतर इतरांनी आपल्याकडे समाधान व्यक्त केलंच पाहिजे की वा, किती सुंदर काम तुम्ही हे केलं, असं पाहिल्यावर इतरांना समाधान वाटणे आणि आपण निष्काम कर्म करणे म्हणजे हे कर्म कर्त्यापर्यंत पोहोचणे. अनेक जण यासाठी तुम्हाला मदत करत असतात. हे सगळे करते असतात. तुम्हाला अहंकार असो की मी करता आहे, मी हे केलं, पण कारण हे सगळे असतात. मग ती क्रिया प्रतिक्रिया म्हणून सर्वांकडून आपल्याला जेव्हा ऐकायला मिळते, तेव्हा ती जनात ज्याला यती दिसला इतकी अप्रतिम अशी परमेश्वरी स्वरूपाची यती असते. आणि मग आपल्याला वाटते की माझ्याकडून किती सुंदर कर्म झालं व एक कर्माने आपण सर्व काही मिळवू शकतो. एक अलौकिक असे परब्रह्म आहेत जे अनामिक आहे, जे आपल्याला माहीत नाही. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये, रामदासांनी दासबोसामध्ये व खूप छान सांगितले आहे. त्यामध्ये जे चैतन्य आहे ते गुरुमार्गामध्ये वर्णन करताना म्हटले आहे, चैतन्य सागर ज्ञानरूप गुरु जाणावा. चैतन्य म्हणजे हालचाल. सागरावर येणाऱ्या लाटा जशा सतत असतात त्याच कधी थांबत नाही, तसा गुरु हा कधी थांबत नाही, तो ज्ञान देतच राहतो. म्हणून म्हटले आहे की को ज्ञान देतो, को ज्ञान घेतो, गुरु सर्व सांगतो आपल्या साधनेत. गुरु हे स्वरूप सच्चिदानंद समजावे, साधकाने असावे लीन गुरु ठाई. एक गुरु व त्याचा साधक हे दोघे मिळून परस्पर सानिध्यासाठी त्यांची जपणूक करतात. आणि ती जपणूक जिथं केली आहे ती म्हणजे समर्थवाडी. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये किती ताकद आहे व तुमच्यामध्ये नामस्मरणाची किती शक्ती आहे हे त्यावरून ओळखले जाते. मित्रांनो, खरोखर तुम्हाला मी काय सांगू, बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दलच बोलत आहे. अजून नामाचे महात्म्य संपत नाही. नाम हे वेदापेक्षाही श्रेष्ठ आहे. कसे ते पहा. वेदापासून फायदा होण्यासाठी चारही वेदांचा अभ्यास करणे जरूर आहे. त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात. नामाला श्रम नाही. दुसरे, वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही, पण नाम कुणीही घ्यावे. वेदांच्या मंत्रांचा आरंभ ओंकारानेच होतो, म्हणून वेदारंभी देखील नामच आहे. जो नामात मी पणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या महात्म्याची कल्पना आली. एवढं लक्षात ठेवा व नामस्मरण करत राहा, तुमचं कल्याण होईल. निसर्गातच प्रेम हे प्रत्येक व्यक्तीस आणि प्राणी मात्रात असते, परंतु प्रत्येकाचा अनुभव पाहावा तर प्रेम करणे तितकेच सोपे आहे असे दिसत नाही. याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा, आवड निराळी आणि दैवयोगाने आलेले ऋणानुबंध निरनिराळे असतात. द्वेष उत्पन्न का होतो, तर आपला आणि दुसऱ्याचा विचार आणि आवड जमत नाही. म्हणून व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे. त्याचा अर्थ असा की स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड ही निराळी असणारच. म्हणून द्वेषबुद्धी नाहीशी करण्याकरता प्रत्येकाच्या स्वभावातला थोडा सवलत ठेवणे जरूर आहे. आणि प्रेम जडण्याकरता सर्वांना आवडणारी जी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणे जरुरी आहे. एवढं लक्षात ठेवा. अहो बुवा, ती तुमची भक्ती ती बाजूला ठेवा. देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा. अशा जुन्या काळी एका माणसाने साधूला प्रश्न विचारला. त्यावर साधू शांतपणे बोलला, ते मी सांगतो, पण आता तुमचे उत्तर वय झाले. काळ केव्हा झडप घालील याचा नेम नाही. तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाशी, देहाची व्याधी आणि मृत्यूची मरटगरी यातून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार प्रयत्न तुम्ही केला आहे का? हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळेखोर चूप बसला. पण त्याचे विचारक सुरू झाले. दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला, आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही, पण आता मी काय करू ते मला सांगा. साधू बोलला, 2 वर्षे मौन धरून नामस्मरण करावे. त्या दिवसापासून त्याने दृढ निश्चयाने मौन धरले आणि नामजपाचा तडाखा लावला. मौनाचा अवधी संपल्यानंतर साधूची पुन्हा गाठ पडली. तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला, महाराज, मला सर्व मिळाले. मला नामाने जे समाधान मिळाले त्यापुढे इतर सर्व गोष्टी रद्द आहेत. निश्चयपूर्ण नामस्मरणाने असे विलक्षण सामर्थ्य आहे. ते सगळ्यांना अनुभवायला हवे व सगळ्यांनी ते नामजप करायला हवा. परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अडाण्यासारखा श्रद्धेने करावा. पण आपण आहोत अर्धवट, म्हणजे पूर्ण कळलेले नसून आपल्याला जे कळले आहे असे वाटावे, अशा माणसाला शंका फार.
आणि त्याचे समाधान करणे फार कठीण असते. अमुक एक खरे आहे असे कळून सुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञानी. जे गोरगरीब भोळेभाळे लोक त्यांच्याजवळ अंधश्रद्धेचे जे येते ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही. एवढे लक्षात ठेवा. प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे, परंतु हे वाटणे तितके सोपे नाही. कारण जर आपल्या हातून दुसऱ्याचे कधीतरी काळी एखादे काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्याचे काम केले ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो. म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे. सबब ज्या ज्यावेळी दुसऱ्यांकरता काही करण्याची संधी मिळेल त्या त्यावेळी तिचा फायदा घेऊन मनाला शिकवून द्यावी की देव तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही कृपा झाली. अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करून घे. ही विचारसरणी जागृत राहिली नाही तर आपण कामाला कसा घात होईल आणि या पत्ताच लागणार नाही. म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा, एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल. पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोग पडेल आणि काही दिवसांनी त्या दगड फुटूनही जाईल. त्याचप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्य नियमाने ठराविक वेळी आणि शक्यतो ठराविक स्थळी जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक ठरते असे मला वाटते. स्वतःचे मन स्वतःला खाते, याला काय करावे? आपली पापे मनात आणू नयेत. काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र दौडू नका. निराश कधीच होऊ नका. खरोखर भगवंताचा विसर पडणे याहून दुसरे मोठे पाप नाही. प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही. त्या नामानेच तो तरला, त्या भावनेनेच तो उद्धरून गेला. भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्यांचा त्याग आपोआपच होतो. देवा हवा असणे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी. एवढं लक्षात ठेवा. जात्याला दोन पेठी असतात, त्यातली एक स्थिर राहून दुसरे फिरत राहते तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते. पण जर दोन्ही पेढी फिरत राहिली तर दळण दळले न जाता फुकट श्रम मात्र होतात. माणसाचे शरीर आणि मन अशा दोन पेठी आहेत. त्यातले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेठे आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात, म्हणजे सर्व काही जीवनात चांगलं होईल. मी म्हणजे अमुक एक आणि अशी आपल्या अस्तित्वाविषयीची जशी खात्री असते तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्गुरू देव आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे आपल्याला सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल. माझी सेवा म्हणजे मला जे आवडणे ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वाभूती भगत भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे, परमार्थास परमात्माचं सर्व करतो अशी भावना ठेवणे. व नक्कीच असे केल्याने तुम्हाला परमार्थ लाभेल. श्रद्धा हे परमार्थाचे मुख्य भांडवल होय. समाधान हेच सर्वस्व आहे अशी श्रद्धा ठेवावी. ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप तपासला पाहतला जातो त्याचप्रमाणे साधन करताना आपल्याला समाधान किती झाले हे पाहिले पाहिजे. सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा व त्या निश्चयानेच आपण तरुण जाऊ. मित्रांनो, कर्तेपण घातक असते. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो तर संन्यासी मठाचा अभिमान धरून बसतो. म्हणजे या कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही. याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो. म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावे. एवढंच लक्षात ठेवावे. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले वा वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले आणि मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते. पण त्याला हे समजत नाही की या सर्व आपल्या कर्माचा परिणाम आहे. त्याला देव आणि संत काय करील. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. जो संतांशी किंवा सद्गुरूंशी मनापासून आज्ञा पाळतो त्याचे प्रारब्ध हे प्रारब्ध रूपाने राहत नाही. एवढे मात्र लक्षात ठेवा. गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते, म्हणजे गुरुला गौमपणा दिल्यासारखे झाले. गुरु तरी नाम हेच सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हेच साधन आणि तेच साध्य होय हे अत्यक्षा खरे आहे. मित्रांनो, हसणं विसरू नका. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून स्वरूपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होत असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात आणि काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका.
हे वाईट दिवस नक्कीच सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. हसत राहा, जीवन आनंदाने जगत राहा. तुम्हाला नामस्मरणाची ताकद हे नामस्मरण करूनच कळेल, म्हणून नामस्मरणही करत राहा व स्वामी समर्थाचे नाम हे कायम मुखात ठेवा. एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, काही लोकांची प्रवृत्ती अशी असते की सोपा झटमट मार्ग शोधून समस्येच्या बाहेर पडण्याची प्रवृत्ती त्यांची असते. या जगात प्रत्येक गोष्टीची किंमत चुकवावीच लागते. एकदा एका राजाने आपल्या सल्लागारांना बोलावलं. पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन ठरेल असे चिरकालीन शहाणेपणाचे सूत्र लिहून द्या, अशी त्याने त्यांना आज्ञा दिली. खूप विचारमंथन करून सल्लागारांनी शहाणपण सांगणारे अनेक खंड तयार केले आणि राजाला सादर केले. राजाने सल्लागारांना पुन्हा पाचारण करून म्हटले, हे खंड फार मोठे आहेत आणि कोणी ते वाचणार नाही, म्हणून संक्षिप्त करून द्या. सल्लागार पुन्हा कामाला लागले. त्याने राजाला एक खंड आणून दिला. आणखी थोड्यात हवे असे राजाने सांगितले. सल्लागार पुन्हा एक प्रकरण घेऊन आले, नंतर एक पान घेऊन आले. शेवटी त्यांनी एक ओळ लिहून आणेपर्यंत राजा तेच म्हणत राहिला. शेवटी त्या राजाने एक ओळीने राजाचे समाधान झाले. पुढच्या पिढीला शहाणपणाचा संदेश म्हणून त्याला जे वाक्य द्यावंसं वाटलं ते वाक्य असं होतं की या जगात प्रत्येक गोष्टीची किंमत चुकवावीच लागते. प्रत्येक संस्थेमध्ये किंवा समाजामध्ये फुकटे लोक असतात. अशा माणसांना एखाद्या गोष्टीची किंमत न चुकवताच तिचा फायदा हवा असतो. असे लोक फुकट मिळणाऱ्या गोष्टींच्या शोधात असतात. सर्वसाधारणपणे कधी ना कधीतरी आपल्यातील प्रत्येकानेच असा लाभ उधळलेला असतो. ही गोष्ट विशेषतः संघटनांमध्ये किंवा संस्थांमध्ये दिसून येते. बहुतेक सभासद निष्क्रिय असतात. सक्रिय सभासदांना प्रयत्नांचा पूर्ण फायदा त्यांना हवा असतो आणि तसा तो त्यांना मिळतोही. मित्रांनो, सोपा वाटणारा मार्ग खरं तर कठीण मार्ग असू शकतो. एकदा एका जंगलात एक चंडोल पक्षी गात होता. एक माणूस अळ्यांनी भरलेला डबा घेऊन आला. चंडोळ पक्षाने त्याला विचारलं, तू कुठं चालला आहेस? तुझ्या डब्यात काय आहे? त्या शेतकऱ्याने उत्तर दिलं, डब्यात अळ्या आहेत आणि त्या घेऊन मी बाजारात चाललो आहे. बाजारात अळ्या देऊन पीस घेणार आहे. चंडोल म्हणाला, माझ्याजवळ खूप पिसा आहेत, मी एक पीस काढून तुला देईन, म्हणजे मला अळ्या शोधाव्या लागणार नाहीत. शेतकऱ्याने चंडोल पक्षाला अळ्या दिल्या आणि त्या बदल्यात पक्षाने त्याला आपले एक पीस उपटून दिलं. दुसऱ्या दिवशी तसंच घडलं. दिवसामागून दिवस तसंच घडत गेलं आणि शेवटी चंडोल पक्षाच्या शरीरावर एकही पीस उरलं नाही. आता त्याला उडताही येत नव्हतं आणि आळ्याही शोधता येत नव्हत्या. तो कुरूप दिसू लागला. त्याचं गाणं थांबलं आणि लवकरच तो मरून गेला. या गोष्टीचं तात्पर्य काय? तात्पर्य अगदी स्पष्ट आहे की चंडोल पक्षाला अन्न मिळवण्याचा जो मार्ग सोपा वाटला तो प्रत्यक्षात खरं तर मार्ग निघाला. पण आपल्याला आयुष्यातही असंच घडतं. पुष्कळ वेळा आपण सोप्या मार्गाचा सहज साध्याच्या शोधात असतो, पण वास्तवात तोच मार्ग कठीण असतो. अपयशी लोक झटपट मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. अंगणातील तण काढण्याचे दोन मार्ग आहेत. एक सोपा आहे, दुसरा थोडा अवघड आहे. सोपा मार्ग म्हणजे गवत काढण्याचं यंत्र फिरवायचं आणि काही काळ अगदी स्वच्छ दिसतं, परंतु हा तात्पुरता उपाय आहे. लवकरच तण परत उगवू लागतं. थोडासा अवघड मार्ग म्हणजे गुडघ्यावर बसायचं आणि तण मुळापासून उपटायचं. हे करायला वेळ लागतो, कष्ट पडतात, पण तण पुन्हा बराच काळापर्यंत उगवत नाहीत. पहिल्या पद्धतीत तण काढणं सोपं असतं, पण त्याचा प्रश्न काही पूर्णपणे सुटत नाही. दुसरी पद्धत अवघड आहे, पण तिच्यामुळं प्रश्नाच्या मुळापासून निकाल लागतो. प्रश्नाच्या मुळाशी जाणं महत्त्वाचं असतं. आपल्या आयुष्यात आपल्या मनोवृत्तीबद्दल असंच म्हणता येईल. काही माणसं मनामध्ये कडवटपणा आणि तिरस्कार धरून राहतात आणि ही त्यांची मनोवृत्ती आयुष्यात वेगवेगळ्या प्रसंगातून डोकावत राहते. आजच्या लोकांना झटपट उत्तरे हवी असतात. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर एका मिनिटात मिळवायचा प्रयत्न ते करत असतात. आजकाल सर्वत्र मिळणाऱ्या झटपट खाद्यपदार्थांसारखं त्यांना झटपट सुख हवं असतं, परंतु सगळ्याच प्रश्नांची उत्तरं झटपट मिळण्यासारखी नसतात. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच पडते. मित्रांनो, स्वार्थीपणा आणि हाव ही माणसामध्ये नसावी. असं व्यक्ती आणि संस्था परस्परांबाबत किंवा ग्राहकांच्या संदर्भात स्वार्थी मनोवृत्ती बाळगून असतील तर त्यांची वाढ होणे अवघड ठरते. दुसऱ्यांच्या चांगल्या वाईटाचा विचार न करता आपले काम दुसऱ्यावर ढकलण्याची त्यांची वृत्ती असते. त्यांची हाव कधी संपत नाही. ही नेहमी आधी मागणीची मागणी करते. गरजा पूर्ण करता येतात, पण हाव कधी तृप्त होत नाही. हाव किंवा हव्यास हा भयंकर रोग आत्म्याचा पोखरून टाकतो. अतिहव्यास हा स्वभाव बनल्यास स्नेहसंबंध बिघडतात. आपला हव्यास हा मर्यादा बाहेर जात आहे हे कसं ओळखायचं? त्यासाठी स्वतःला 3 प्रश्न विचारा. मला हे परवडतंय का? मला याची खरंच गरज आहे का? जर हे मिळालं तर मला त्यातून मनशांती लाभेल का? स्वतःबद्दल पुरेसा विश्वास नसेल तर त्यातून हव्यास निर्माण होतो आणि तो हव्यास गर्व, ढोंगीपणा किंवा बरोबरी करण्याची वृत्ती इत्यादी मार्गांनी व्यक्त होतो.
हावरेपणातून सुटका करून घेण्याचा मार्ग म्हणजे आपल्याला परवडेल असं जगणं आणि त्यातच समाधान मानणं. समाधानी असणं म्हणजे महत्वाकांक्षा नसणं असं नाही. याचा शेवट कशात होतो? रशियातल्या एका श्रीमंत शेतकऱ्याची ही गोष्ट आहे. एखादा त्याला राजाकडून एकदा असं वचन मिळालं की तो एका दिवसात जेवढं चालेल तेवढीच जमीन त्याची होईल. त्यासाठी अट अशी होती की जिथून तो सुरुवात करेल त्या ठिकाणी त्याने सूर्यास्तापूर्वी परत यायचं. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच त्या श्रीमंत शेतकऱ्याने वेगात चालायला सुरुवात केली, कारण जास्तीत जास्त जमीन त्याला मिळवायची होती. दुपारी तो दमला तरी चालत राहिला, कारण अजून श्रीमंत व्हायची आयुष्यात एकदाच मिळणारी ही संधी त्याला घालवायची नव्हती. दुपार सतत आल्यानंतर घातलेली अट त्याला आठवली. जिथून सुरुवात केली तिथं सूर्यास्तापूर्वी त्याला परत जायचं होतं. जास्तीत जास्त जमीन मिळवायच्या लोभामुळे तो आता खूप दूर आला होता. त्यानं परतीचा प्रवास सुरू केला. त्याचं लक्ष सूर्यास्ताकडे होतं. सूर्यास्त जवळ येऊन लागला तसं तो अधिक जोरात पळू लागला. पळता पळता तो पूर्णपणे थकला. त्याला श्वास घेता येईना, तरी पण सर्व शक्ती पणाला लावून तो पळत राहिला आणि सुरुवातीच्या ठिकाणी येऊन पोहोचला. पण तिथंच तो खाली पडला आणि मेला. तो सूर्यास्तापूर्वी मूळ जागी तर पोहोचला. राजाने त्याला सर्व जमीन दिली. शेवटी त्याला पुरण्यात आलं. त्यासाठी त्याला फक्त 3.5 हात जागा लागली. या गोष्टीत एक मोठं सत्य दडलं आहे. तो शेतकरी श्रीमंत होता का नव्हता हे महत्वाचं नाही. अति हव्यास धरलेल्या कोणत्याही माणसाचा शेवट याच पद्धतीने होतो. स्वतःच्या निश्चित मताचा अभाव. ज्या लोकांना स्वतःचं असं निश्चित मत नसतं ते मध्य मार्ग स्वीकारतात. पण रस्त्याच्या मधूनच चालणारे हे लोक अनेकदा अपघातात सापडतात आणि बळी पडतात. स्वतःचे निश्चित मत नसलेली माणसं कोणतीही स्पष्ट भूमिका घेत नाहीत. आत्मविश्वास आणि धैर्य नसल्यामुळे ते लोकांशी जुळवून घेण्यासाठी तडजोड करतात. आपण करतोय ते चूक आहे हे माहीत असूनही ते इतरांना आपल्याला स्वीकारावं म्हणून इतरांच्या चुकीच्या गोष्टींना पुष्टी देतात. ते कळपातल्या मेंढराप्रमाणे वागतात. आपण चुकीच्या गोष्टींना पुष्टी देत नाहीत म्हणून काही माणसं स्वतःला उच्च श्रेणीचे मानतात, परंतु उघड विरोध करण्याइतके हे स्वतःच्या मतांवर ठाम नसतात. विरोध न करून एका अर्थाने चुकीच्या गोष्टींना पुष्टी देत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही. एखाद्या गोष्टीच्या विरोधात उभे राहण्याच्या नकारात्मक भूमिकेपेक्षा तिच्यात इष्ट ते बदल करण्याची सकारात्मक किंवा विधायक भूमिका घेणं हाही यशाचा एक मार्ग आहे. असं करण्याने तुम्ही समस्येचा एक भाग बनून समस्या अधिक जटिल करण्याऐवजी समस्येचं निवारण करण्याला हातभार लावता. अशी भूमिका घेण्यासाठी स्वतःच असं निश्चित मत असावं लागतं. निश्चित मताचे रूपांतर दृढ विश्वासात होते. कृतीशिवाय विश्वास ही आत्मवंचन आहे. विश्वास असेल तर चमत्काराची वाट न बघताही चमत्कार घडतात. एखादं काम करायला तुम्ही सक्षम आहात किंवा एखाद्या कामासाठी तुम्ही अगदी नालायक आहात, यापैकी तुम्हाला काही जरी बरं वाटलं तरी तुम्ही अगदी बरोबर आहात. तुम्ही स्वतःला अगदी बरोबर ओळखलं. मित्रांनो, आपल्याला सर्वांच्या जीवनात भावनिक चढउतार होत असतात. काही वेळा आपण अगदी हताश होतो, दुखावतो. काही वेळा आपला स्वतःवरचा विश्वास उडतो आणि आपण स्वतःचीच कीव करू लागतो. सांगायचा मुद्दा असा की अशा भावनांवर आपण मात केली पाहिजे आणि आपला आत्मविश्वास परत मिळवायला पाहिजे. जगात 3 प्रकारचे लोक असतात: गोष्टी घडून आणणारी माणसं, गोष्टी घडताना पाहणारी माणसं, गोष्ट घडून गेल्यावर अचंबित होणारी माणसं. तुम्ही कोणत्या प्रकारच्या लोकांमध्ये मोडता हे तुम्ही ठरवलं पाहिजे. निसर्गाच्या नियमांची समज नसणे. काही ठराविक नियमांचा अवलंब केल्यावर मिळणारी गोष्ट म्हणजे यश. हे नियमित, कालातीत व वैश्विक असे निसर्ग नियमच आहेत. बदल हा निसर्गाचा नियम आहे. आपण पुढे तरी जातो किंवा मागे तरी जातो. आपण निर्मिती तरी करतो किंवा विघटन तरी करतो. यात जैसे थे अशी परिस्थिती कधीच नसते. आपण जमिनीत बी पेरलं तर ते उगवतं. उगवताना त्याचे विघटन होतं. बदल हा अपरिहार्य असतो, आपल्याला आवडो किंवा न आवडो. बदल हा घडतोच. कुठलीही प्रगती म्हणजे बदलच असतो. मात्र सर्वच बदल म्हणजे प्रगती नव्हे. म्हणून आपण बदलायचं मूल्यमापन केलं पाहिजे की आपण आणि बदल योग्य असेल तर त्याला स्वीकारलं पाहिजे. मूल्यमापनाशिवाय बदल न स्वीकारणं ही तडजोड आहे. आत्मविश्वासाच्या अभावाचं आणि आत्मप्रतिष्ठेच्या कमकुवतपणाचं हे लक्षण आहे. रूढीबद्दल बरंच काही बोलता येईल. रूढी केवळ चालू आहेत म्हणून त्या चालू ठेवायच्या हे विधान तर्कदुष्टच आहे. कर्करोगाच्या पेशी जशा वाढतात तशाच रूढी असं मानायचं का? वाढायचं म्हणून कसंही बेसुमार, अनिर्बंध आणि वाढत राहायचं. यातून सगळीकडे नकारात्मकता फैलवण्याचं काम होतं. ही काही वाढ नव्हे, हा विनाश आहे. वाढ जर अर्थपूर्ण व्हायला हवी असं वाटतं असेल तर ती सकारात्मक असली पाहिजे. यश हे काही नशिबानं किंवा अपघातानं मिळत नसतं, तर काही विशिष्ट नियमांचा अवलंब करून ते मिळतं. कारण आणि परिणामाचा नियम. याचा नियम असा आहे की यशस्वी होण्यासाठी
आपण कारण आणि कार्य याचा नियम समजून घेतला पाहिजे. तसंच कृती आणि फलित यांचा संबंध लक्षात घेतला पाहिजे. कोणतंही कार्य होतं तेव्हा त्यामागे काहीतरी कारण असतं. कारण आणि परिणामाचा नियम हा पेरणं उगवण्याच्या नियमासारखाच असतो. पेरणं उगवण्याच्या नियमातून तुम्ही 5 गोष्टी सांगता येतात. एक म्हणजे आपल्याला पेरण्याची इच्छा असली पाहिजे. इच्छा ही सुरुवात असते. आपण जे पेरतो तेच उगवतं. आपण जर बटाटे लावले तर बटाटे उगवतील, टोमॅटो उगवणार नाहीत. उगवण्याची प्रथम आपलं पेरलं पाहिजे. उगवण्यासाठी पेरण्याची क्रिया असते. आपल्याला काही मिळण्यापूर्वी आपण दिलं पाहिजे. जळण घालण्यापूर्वी शेकोटीतून उष्णता मिळण्याची आपण अपेक्षा करू शकत नाही. काही माणसं देण्यापूर्वी सतत मिळण्याची वाट पाहत असतात. असं वागून चालत नाही. आपण जेव्हा बी पेरतो तेव्हाच एक फळ उगवत नाही. आपल्याला कितीतरी पटीनं पीक मिळतं. आपण जर सकारात्मकतेचं बी पेरलं तर कितीतरी पटीने सकारात्मकतेचं पीक आपल्याला मिळेल. आणि आपण जर नकारात्मकतेचं पेरली तर अनेक पटीनं नकारात्मकतेचं पीक मिळेल. लोक नेहमीच निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाताना दिसतात. आपण ज्या दिवशी पेरतो त्याच दिवशी उगवत नसतं हे शेतकऱ्याला माहीत असतं. पेरणी आणि कापणी यामध्ये एक निश्चित कालावधी असतो. भौतिकशास्त्रातील नियम या ठिकाणी लागू होतो. प्रत्येक क्रियेला तेवढ्याच शक्तीची आणि उलट दिशेने प्रतिक्रिया असते. बहुतेक वेळा लोक परिणाम बदलण्याचा प्रयत्न करतात आणि कारण तसंच राहतं. आपण आपल्या मनाला सतत सकारात्मकतेचं खाद्य पुरवलं पाहिजे, नाहीतर मनाची पोकळी आपोआप नकारात्मकतेने भरून जाते. जेम्स ॲलनने ॲज अ मॅन थिंक या पुस्तकात जे म्हटलंय तेच पूर्वीच्या अनेक सुज्ञ लोकांनी सांगून ठेवलंय. माणसाचं मन एखाद्या बागेसारखं असतं. आपण जर चांगलं बी पेरलं तर आपली बाग चांगली होईल, फुलेल, फळेल. पण आपण जर काहीच पेरलं नाही तर दुसरंच काहीतरी उगवेल आणि ते तण असेल. हाच काही निसर्गाचा नियम आहे. आपण आयुष्याबद्दलही हेच खरं असतं. मी तर याच्याही पुढे एक पाऊल जाऊन म्हणतो की आपण जरी चांगलं बी पेरलं तरी तण उगवतच. तण काढण्याची प्रक्रिया कायम चालू ठेवावी लागते. एका भांड्यामध्ये पाणी ओतलं आणि ते शून्य तापमानाखाली ठेवलं तर ते गोठेल. याच आश्चर्य असं काहीच नाही. हा निसर्गाचा नियमच आहे. खरं म्हणजे अशा परिस्थितीत हेच घडेल. आपले विचार सर्व गोष्टींना कारणीभूत ठरत असतात. तुम्ही विचार पेरता आणि कृती उगवते. तुम्ही कृती पेरता आणि सवय उगवते. तुम्ही सवय पेरता, तुम्ही चारित्र्य उगवते. तुम्ही चारित्र्य पेरता आणि नियती उगवते. आणि या सगळ्यांची सुरुवात विचाराने होते. मित्रांनो, आकर्षणाचे पण काही नियम असतात. आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या गोष्टीच आपल्याला मिळतात असे नाही, तर आपण प्रत्यक्षात जसे आहोत त्याला मिळता जुळत्या अशाच गोष्टी आणि व्यक्ती आपण आपल्याकडे आकर्षून घेत असतो. या संदर्भात समानशिले व्यस्तसुमे सख्यम हे वचन खरोखरच सार्थ आहे. नकारात्मक विचारांचे लोक धोकादायक असतात. ते इतर नकारात्मक लोकांना स्वतःकडे ओढतात. त्यांचा प्रतिसाद हा नकारात्मक असतो आणि तो कार्यास बाधक असतो. यातून वाईट तेच निष्पन्न होईल असंच ते धोकत राहतात. आणि नेमकं घडतंही तसंच. कुठल्याही कार्यक्रमात किंवा समारंभात यशस्वी लोक नेमकी एकत्र येतात. याचं तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे का? अपयशी माणसं तर अपयशी माणसांना बरोबर घोडून टाकतात आणि तक्रारीचा व कुरकुरीचा पाडा वाचत बसतात. मुळात आपण स्वतः जसे आहोत तसेच मित्र आपल्याला मिळतात. आपल्याला जे हवेत तसे मित्र मिळतातच असे नाही, हे लक्षात ठेवा. नियोजन आणि तयारी करण्याची इच्छा नसणे हे अपयशाचं सर्वात मोठं कारण आहे. विजय व्हावं, यशस्वी व्हावं असं सगळ्यांनाच वाटत असतं, पण त्यासाठी आवश्यक ती तयारी आणि कष्ट करायला फार थोडेच लोक तयार होतात. मित्रांनो, बहुसंख्य लोक आपल्या संपूर्ण आयुष्याची आखणी करण्यापेक्षा मौजमजेच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात अधिक वेळ घालवतात. तयारी तयारी तर केलीच पाहिजे. तयारीतून आत्मविश्वास येतो आणि तयारी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून योजनांची आखणी आणि सराव असतो. विजेते स्वतःवरती ताण घेतात. हा ताण जिंकण्याच्या काळजीचा नसतो, तर त्यासाठीच्या तयारीचा असतो. सराव नसेल तर आपला खेळ खराब होतो, कारण आपण जसा सराव करू तसा आपण खेळतो. यश आणि अपयश यांच्यातील फरक म्हणजे अगदी योग्य तेच करणं आणि जवळजवळ योग्य ते करणं यातील फरक आहे. संपूर्ण मानसिक आणि शारीरिक तयारी हे त्याग आणि स्वयंशिस्त याचं फलित असतं. सामान्य असणं सोपं आहे, परंतु उत्तम असणं फार कठीण आहे. म्हणूनच सामान्य माणसं सोपा मार्ग स्वीकारतात. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तयारी ही अत्यावश्यक बाब आहे. ध्येय, तत्व, नियोजन, चिकाटी, सहनशीलता, स्वाभिमान. तयारीतूनच आत्मविश्वास येतो. तयारी म्हणजे अपयश सहन करणं, ते स्वीकारणं कधीही नव्हे. याचा अर्थ अपयशी न वाटता अपयशाला सामोरे जाण्याचं धैर्य असणं. हिरमोड झाला तरी धीर न सोडणं. तयारी म्हणजे स्वतःच्या चुकांमधून शिकणं. चुका करण्यात गैर काहीही नाही. आपल्या सर्वांच्या हातून ते होतात.
मूर्ख माणूस एकच चूक दोनदा करतो. चूक करून जो माणूस ती दुरुस्त करत नाही तो मोठी चूक करतो. चूक झालीच तर काय करायला हवं? पटकन चूक कबूल करणं, त्या चुकीतून गुंतून न राहणं, चुकीपासून शिकणं, पुन्हा ती चूक न करणं, कोणाला दोष न देत बसणं, कारण न सांगणं व आपलं काम करत राहणं. तयारी नसेल तर ताण निर्माण होतो. तयारी, सराव आणि कठोर परिश्रम यांना पर्याय नाही. नुसती इच्छा असून काही होत नाही. पोकळ आशावाद, भाबडी आशा बाळगून आणि चांगले चिंतून काही होत नाही. केवळ तयारीच्या बळावर तुम्हाला स्पर्धेत पुढे जाता येईल. पुरेशी तयारी झाली नसेल तर कामाच्या तणावामुळे माणूस कोलमडून जाऊ शकतो. प्राणी आणि ज्याप्रमाणे उत्तराच्या दिशेने वाहतं त्याचप्रमाणे यश हे तयारी केलेल्या माणसाच्या दिशेने धावतं. जुजबी प्रयत्नांमुळे तसा जुजबी लाभ होतो. हे लक्षात ठेवा. पुढील गोष्टीमधून चिकाटी दिसून येते. एक म्हणजे ध्येय, ध्येयामधून चिकाटी दिसून येते. दुसरी म्हणजे तयारी, तिसरी म्हणजे सहनशक्ती, चौथी म्हणजे तत्वप्रणाली, पाचवा म्हणजे स्वाभिमान, सहावा म्हणजे आराखडा आणि योजना. तुम्ही प्लॅनिंग कशी करताय आणि त्यासाठी मोजण्यात येणारी किंमत आणि सराव आणि सकारात्मक दृष्टिकोन, या एवढ्या गोष्टी, 9 गोष्टी, या गोष्टीतून चिकाटी दिसून येते. स्वतःला पुढील गोष्टी विचारा की कशा आहेत. तुमच्यासमोर एक निश्चित ध्येय आहे का? तुम्ही प्रत्यक्ष कृतीसाठी काही निश्चित योजना तुम्ही तयार केली आहे का? तयारी करण्यासाठी तुम्ही किती कष्ट घेत आहात? तुमच्या ध्येयासाठी तुम्ही किंमत किती द्यायला तयार आहात? त्यासाठी कुठल्या टोकापर्यंत जाण्याची तुमची तयारी आहे? आवश्यक तेवढा काळ थांबण्या एवढी सहनशीलता तुमच्यात आहे का? हाती घेतलेल्या कार्यात उत्कृष्टता प्राप्त होईपर्यंत सराव करण्याची तुमच्या मनाची तयारी आहे का? विशिष्ट तत्वांना प्रमाण मानून तुम्ही त्याचं पालन करत आहात का? तुमच्या कर्तव्याचा व तुमच्या कामगिरीचा सार्थ अभिमान तुम्हाला वाटतो का? करणारच अशी जिद्द तुमच्या मनोवृत्तीत आहे का? हे अगदी तपासून पहा व त्यात काम करा. युक्तिवाद करत आपल्या कृतीचे समर्थन करत राहणे. यशस्वी झालेल्या व्यक्ती एखाद्या वेळी आपल्या यशाचे विश्लेषण करतात, पण युक्तिवाद करताना झाल्या गोष्टीचं समर्थन करत बसत नाही. तो परिचितांचा खेळ असतो. आपण यशस्वी का झालो नाही हे सांगण्यासाठी पराभूत माणसं खंडीवर कारणं पुढं करतात. अशा काही कारणांची ही झलक बघा. मी कम नशिबी आहे. मी चुकीच्या नक्षत्रावर जन्माला आलोय. अजून मी तेवढा मोठा नाही, लहान आहे. माझं ते वय आता उलटून गेलंय. मी असहाय्य, अडचणींमुळे मी असमर्थ आहे. मी काही फार हुशार नाही. मी दिसायला चांगला नाही. माझा वशिला नाही. माझ्याजवळ पुरेसा पैसा नाही. माझ्याजवळ पुरेसा वेळ नाही. सध्या आर्थिक परिस्थिती चांगली नाही. मला जर संधी मिळाली असती तर, माझ्यावर कुटुंबाचा भार नसता असता तर, मला याहून चांगलं स्थळ मिळालं असतं तर, ही यादी कितीतरी लांबवता येईल. अशी कारणं लोक सांगत असतात व या कारणांमुळेच ते मागे राहत असतात. मित्रांनो, जीवनाशी निगडक अशी गोष्ट आपण जाणून घेऊ की माकड कशी पकडतात. माकडवाले माकडाचा हात फक्त आत जाईल एवढेच बोक असलेलं एक खोकं वापरतात. खोक्यात शेंगा ठेवतात. माकड आत हात घालून शेंगा हातात घेतं आणि आता त्याच्या हाताची मूठ होते. माकडं हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं, परंतु खोक्याचं बोक आता आत जाईल एवढंच मोठं असतं आणि मूठ बाहेर काढायला लहान पडतं. आता माकडानं ठरवायचं असतं की शेंगा टाकून मोकळं व्हायचं की शेंगा मुठीत ठेवून अडकून बसायचं आणि माकडवाल्यांच्या तावडीत सापडायचं. माकडं कशाची निवड करतं असेल तर ते सांगता येईल का तुम्हाला? तुम्ही बरोबर ओळखलत. ते शेंगा पकडून अडकून राहतं आणि माकड्यावाल्यांच्या हातात सापडतं. आपलं वागणं ही माकडापेक्षा काही वेगळं नसतं. आपण अशाच कुठल्या तरी शेंगा पकडून राहतो. त्यामुळे आपल्याला आयुष्यात पुढे जाता येत नाही. निरर्थक युक्तिवाद करत आपण आपल्या अपयशाचे समर्थन करत राहतो. मी हे करू शकलो असतो नाही कारण, आणि कारण नंतर जे काही येते त्या शेंगा असतात ज्या आपण पकडून ठेवल्या असतात, ज्या आपल्याला मागे ओढतात. समर्थनपर युक्तिवाद, फाजील वादविवाद आणि प्रकार यशस्वी माणसं करत नाही. माणूस नुसतीच कारणं सांगतो. का दिलेल्या कामाचे ठोस परिणाम दाखवतो. यावर तो विश्वास यशस्वी होईल का नाही ते ठरतं. काम होण्यामागची कारणं नव्हे तर प्रत्यक्ष पूर्ण झालेलं काम विचारता घेतलं जातं. अपयशासाठी चांगला सल्ला म्हणजे विचार करू नका, विचार नका आणि ऐकू नका. फक्त युक्तिवाद करत राहा, सबबी सांगत राहा, चांगल्या गोष्टी करत राहा. पूर्वीच्या चुकांमधून न शिकणे. काही लोक असतात जे पूर्वीच्या चुकांमधून शिकत नसतात आणि नवीन चुका ह्या करत असतात. जी माणसं इतिहासातून बोध घेत नाहीत त्याचा नाश निश्चित आहे. तुमची मनोभूमिका जर योग्य असेल तर अपयश हा एक शिक्षक आहे. अपयश हा चुकलेला मार्ग आहे, रस्त्याचा शेवट नाही. यात विलंब आहे पण पराभव नाही. चुकांनाच आपण अनुभव म्हणतो. काही माणसं जगतात आणि शिकतात. काही माणसं नुसतीच जगतात
शहाणी माणसं आपल्या चुकांपासून बोध घेतात. शहाणी माणसं इतरांच्या चुकांपासून शिकतात. फक्त स्वतःच्या चुकांतून शिकावं एवढं आपलं आयुष्य मोठं नसतं. संधी ओळखण्याची क्षमता नसणे. संधी या अडथळ्यांमध्ये व अडचणींमुळे रूप घेऊन येतात. बहुतेक म्हणून बहुतांश लोक त्यांना ओळखू शकत नाही. एक लक्षात ठेवा, जेवढा अडथळा मोठा तेवढी संधी मोठी असते. त्यामुळं तुम्ही अडथळे कितीही येऊ द्या, तुम्ही थांबायचं नाही. आपल्या यशाच्या शिखराकडे जात राहायचं. मित्रांनो, काही लोकांना यशासाठी भीती पण असते. तर ते कसं? भीती ही खरी किंवा काल्पनिक असू शकते. भीतीमुळे लोक अनेक चमत्कारिक गोष्टी करतात. मुळात पुरेशा माहितीच्या अभावी भीती निर्माण होते. भीतीच्या आवरणाखाली जगणं म्हणजे भावनिक बंदिवासात राहणं. भीतीमुळे असुरक्षित वाटतं, आत्मविश्वास हरपतो आणि चालढकल करण्याची प्रवृत्ती बाळवते. भीतीमुळे आपल्या सुप्त शक्तीचा आणि क्षमतेचा नाश होतो. भीतीमुळे आपण तर्कशुद्ध विचार करू शकत नाही. भीतींमुळे स्नेहसंबंध बिघडतात आणि आपल्या आरोग्यावरची अनिष्ट परिणाम होतो. सर्व आढळणाऱ्या भीतीचे काही प्रकार. काही भीती भरपूर डेंजर असतात. तशी अपयशाची भीती, अज्ञाताची भीती, तयारी नसल्याची भीती, चुकीचा निर्णय घेण्याची भीती, अवेरलेले जाण्याची भीती. म्हणून काही प्रकारच्या भीतीचं वर्णन करता येतं, परंतु काही प्रकारच्या भीती फक्त जाणवतात. भीतीतून अस्वस्थता निर्माण होते. अस्वस्थतेमुळे अतार्किक विचारांना मोकाट वाव मिळतो आणि कुठल्याही समस्येचं उत्तर शोधण्यासाठी प्रक्रिया भंग पावते. तोंड न देताच पळून जाणं हीच भीतीवरील सर्वसाधारण प्रतिक्रिया असते. पळून जाण्यानं आपण आपल्या सुरक्षित वर्तुळात येतो आणि भीतीचा पडगा तात्पुरता कमी होतो. परंतु कारण तसंच राहतं. काल्पनिक भीतीमुळे समस्या तीव्र भासू लागते. भीती हाताबाहेर जाऊ शकते आणि त्यामुळे सुख आणि सहसंबंध लोप पावतात. प्रत्यक्ष अपेक्षेपेक्षाही अपयशाची भीती वाईट असते. एखाद्याच्या बाबतीत घडणारी अपयश ही काही सर्वात वाईट गोष्ट नसते. जी माणसं प्रयत्नच करत नाहीत ती आधीच अपयशी झालेली असतात. लहान मुलं चालायला शिकतात तेव्हा सारखी पडतात, परंतु ती परत उठतात, कारण त्यांच्या दृष्टीने ते पडणं म्हणजे अपयश नसतं. ती जर निराश झाली तर ती कधीच चालायला शिकणार नाहीत. भीतीपायी गुडघे टेकून जगण्यापेक्षा ताठ उभं राहून मरणाला सामोरं जाणं चांगलं, हे लक्षात ठेवा. बुद्धीचा उपयोग करण्याची क्षमता नसणे काही गोष्टींमध्ये असते. काही लोक बुद्धीचा उपयोग करत नाही. अल्बर्ट आइन्स्टाईन एकदा म्हणाले होते, मला असं वाटलं की माझ्या आयुष्यात माझ्या बौद्धिक क्षमतेच्या फक्त 25% क्षमताच मी वापरली. विल्यम जेम्स यांच्या मते माणसं आपल्या क्षमतेचा फक्त 10 ते 12% क्षमताच उपयोग आणतात. अनेक लोकांच्या आयुष्यातील दुर्दैवाचा भाग असा असतो की ते मरतात तेव्हा त्यांच्यातील क्षमता न वापरताच संपून गेलेल्या असतात. खरं म्हणजे आयुष्य ते पूर्णपणे मनापासून जगलेच नसतात. झिजण्यापेक्षा ते गसतात. मी गाजण्यापेक्षा झिंजत पसंत करीन. पण आयुष्यातील सर्वात क्लेशकारक शब्द म्हणजे मी ते करायला हवं होतं. गंजणं आणि सहनशक्ती याचा गोंधळ करू नका. गंजणं म्हणजे आळस आणि निष्क्रियता असते. सहनशीलता हा जागृत निर्णय असतो. त्यामध्ये कृतिशीलता, चिकाटी आणि सातत्य असतं. एका वयोवृद्ध माणसाला कोणीतरी विचारलं, आयुष्यातील सर्वात मोठं ओझं कोणतं? त्या वयोवृद्ध माणसाने दुःखाने उत्तर दिलं, भार न्यायला काहीही नसणं. मित्रांनो, किती छान ते उत्तर त्या माणसाने दिलेलं असतं. म्हणून तुम्ही थकू नका व थकल्यासारखं करू नका आणि बुद्धीचा वापर करा. मित्रांनो, पुढचा आहे की शिस्तीचा अभाव. शिस्त काही लोकांकडे नसते. काही माणसं आपलं ध्येय कधीच का गाठू शकत नाहीत असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? पिछाट आणि संकट यांनी ते सारखेच त्रासलेले का असतात? काही लोकांना सतत यश मिळतं, काहींच्या वाट्याला सतत अपयशांचीच मालिका येते. आयुष्यात मौल्यवान असं जे काही मिळतं ते शिस्तीशिवाय मिळालेलं नसतं. मग ते यश खेळात, ॲथलेटिकमध्ये, शिक्षणात किंवा धंद्यात कशातही असो. शिस्त नसलेली माणसं अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु कोणत्याही गोष्टीबाबतीत ती बांधील नसतात. स्वतःला मुक्त विचारवंत म्हणणाऱ्या काही लोकांनी शिस्तीच्या अभावाचाच स्वतंत्र असा अर्थ लावलाय. मी जर विमानात बसलो तर वैमानिकाने शिस्तीने वागावं आणि त्याला काय वाटावं ते त्याने करण्यापेक्षा त्यानं जे करायला हवं तेच करावं अशी माझी इच्छा असते. मी स्वतंत्र आहे. नियंत्रण कक्षामधल्या कोणीही मला काय करायचे ते सांगू नये असं तो वैमानिक म्हणू लागला तर अनर्थ ओढवेल. अनेकांच्या प्राणांवर ते बेतेल. सातत्य नसणं हे बेशिस्तपणाचं लक्षण आहे. शिस्तीमध्ये स्वयंनियंत्रण त्यांचं आणि त्याबरोबर विचलित होण्याचं आणि मोहात पडण्याचं टाळणं या गोष्टींचा समावेश होतो. याचाच अर्थ एकाग्रतेने राहणे. वाफ जेव्हा एके ठिकाणी कोंडली जाते तेव्हा ती इंजिन पुढे ढकलू शकते. नायगारा धबधब्याचा आपण पद्धतीने उपयोग केला तर त्यापासून शक्ती निर्माण होईल. मित्रांनो, ससा आणि कासवाची गोष्ट आपल्या सर्वांनाच माहीत आहे. ससा त्याच्या वेगाबद्दल बढाया मारायचा. त्याने एक दिवस कासवाला शर्यतीचं आव्हान दिलं.
कासवाने ते आव्हान स्वीकारलं. त्यांनी कोल्ह्याच्या परीक्षक नेमलं आणि त्याने शर्यतीचे सुरुवातीचे आणि शेवटचं ठिकाण निश्चित केलं. शर्यतीला सुरुवात झाली आणि कासव शांतपणे चालत राहिलं. ससा जोरात पळाला आणि त्याने कासवाला मागं टाकलं. शर्यत जिंकण्याची त्याला पूर्ण खात्री असल्यामुळं त्याने एक डुलकी काढायचं ठरवलं. तो झोपेत असून जागा झाला. त्याला शर्यतीची आठवण झाली आणि त्याने पळायला सुरुवात केली. परंतु कासव आधीच शेवटच्या रेषेपाशी पोहोचलेला आहे आणि त्याने शर्यत जिंकलेली आहे असं त्याला दिसलं. सातत्य असण्यासाठी शिस्तीची गरज असते आणि अनियमित, अनिश्चित, अर्धवट प्रयत्नांपेक्षा सातत्य अधिक फलदायक ठरतं. शिस्त आणि पश्चाताप दोन्ही क्लेशकारक असतात. बहुतेक लोकांना या दोन्हीमधून एकाची निवड करावी लागते. दोन्हींपैकी अधिक क्लेशकारक काय असतं? प्रमाणापेक्षा जास्त स्वच्छंदी वातावरण आणि शिस्तीच्या अभावात वाढलेली मुलं स्वतःचा आणि आईवडिलांचा किंवा समाजाचा आदर करत नाही. तसंच जबाबदारी स्वीकारताना त्यांना फार त्रास होतो. मित्रांनो, आत्मप्रतिष्ठेचा त्यांच्याकडे सुद्धा अभाव असतो. आत्मसन्मान आणि स्वतःची किंमत नसल्याचं लक्षण म्हणजे आत्मप्रतिष्ठेचा अभाव. त्यामुळे माणसे स्वतःला आणि इतरांना दोष देतात. अहंकार चालकाची जागा घेतो. त्यामुळे एखादी महत्त्वाची गोष्ट साध्य करण्यापेक्षा अहंकाराच्या आहारी जाऊन एकांगी निर्णय घेतले जातात. स्वतःबद्दल मनात गौण प्रतिमा असलेली स्वाभिमानुष्य माणसं सतत स्वतःचं स्थान सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. ते स्वतःला शोधत असतात, परंतु स्वय कधी सापडत नसतो. तो निर्णय करायचा असतो. निरुद्योगीपणा आणि आळस हे स्वाभिमान नसल्याचे परिणाम आहेत. अत्यंत दणकट असलेल्या लोखंडालाही खाऊन टाकणाऱ्या गंजाप्रमाणे आळशीपणा भयंकर घातक असतो. त्यामुळे तुम्ही आळशीपणा करू नका व आपली कामं सातत्याने करत राहा. तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो, ज्ञानाचा अभाव. आता काही लोकांकडं ज्ञानाचाही अभाव असतो. स्वतःच्या अज्ञानाची जाणीव होणं ही ज्ञानाकडे जाण्याची पहिली पायरी आहे. माणसाला जो अधिक ज्ञान प्राप्त होत जातं तो त्याला आपल्या अज्ञानाचं अधिक तीव्रतर भान येत जातं. आपल्याला सर्व ज्ञात आहे असं ज्याला वाटत असतं त्याला अधिक शिक्षणाची गरज असते. अज्ञानी माणसांना आपण अज्ञानी आहोत हेच माहीत नसतं. आपल्याला ज्ञान नाही हे त्याला माहीत नसतं. खरं म्हणजे माणसाची दिशाभूल करणारा अज्ञानाचा अभ्यास आणि आभास ही अज्ञानाहूनही मोठी समस्या असते. दैववादी मनोवृत्ती. मित्रांनो, काही लोकांची दैववादी मनोवृत्ती असते. आयुष्यात आपले जे काही स्थान आहे किंवा आपली जी काही स्थिती आहे ती आपण जबाबदार आहोत हे दैववादी लोक स्वीकारू शकत नाही. यश आणि अपयश दोन्हीही हे नशिबावर सोडतात, जे स्वतःला दैवाच्या हालाली करतात. पत्रिकामध्ये आणि नशिबात पूर्वीच लिहून ठेवलेलं म्हणून सांगण्यात येणारं भविष्य ते स्वीकारतात आणि त्यावर विश्वास ठेवतात. आपण कितीही प्रयत्न केले तरी ते घडायचं ते घडतं असं त्यांना वाटतं असतं. म्हणूनच ते कधीही प्रयत्न करत नाही आणि जीवनात आत्मसंतुष्ट राहतात. गोष्टी घडण्याऐवजी ते गोष्टी घडण्याची वाट पाहतात. कोणत्याही अपयशी माणसाला विचारा, त्याच्या दृष्टीने यश हा नशिबाचाच भाग असतो. दुबळ मानाची माणसं हस्तसामुद्रिक जोशीचे आणि आपल्याजवळ दैवी सिद्धी असल्याचा दावा करण्याच्या भोंदूबाबांच्या माणसांच्या जाळ्यात सहज अडकतात. उथळ मनाची माणसं नशिबावर विश्वास ठेवतात आणि सामर्थ्य आणि निर्धार असलेली माणसं कारण आणि परिणाम यावर विश्वास ठेवतात. काही माणसं यशाचा पाय मिळणं हे भाग्याचं लक्षण समजतात, पण यशाच्या दृष्टीने भाग्याचं लक्षण असतं का? आपण कमनशिबी आहोत असं काही लोक मानतात. आपल्याला दुर्दैवी मानणारे लोक जीवनातल्या प्रत्येक घटनेकडे दैववादी भूमिकेतून बघतात. अशा लोकांना एकदा काम मनापासून करायचं नसतं तेव्हा ते म्हणतात, बघतो एकदा करून, बघतो जमतंय का ते, एकदा गाजराची पुंगी वाजून बघतो, यात माझं काही जाणार नाही, जाऊ दे, नाहीतर मी फारसे प्रयत्न केलेच नाहीत. मित्रांनो, अशा माणसांच्या बाबतीत अपयश ठरलेलं असतं. कारण सर्व शक्ती पणाला लावून निर्धाराने जे कधी कामाला विळतच नाहीत त्यांच्यामध्ये धैर्य, सर्वस्व झोकून देण्याची वृत्ती आणि आत्मविश्वास नसतो. ते कामाला सुरुवातच सुस्तपणे, अतिशय ढिलाईने करतात. ठामपणे प्रयत्न करतच नाहीत आणि अर्थातच मग अपयश आले की स्वतःला कम नशिबी समजतात. एकदा एका माणसाने शर्यतीचा घोडा विकत आणून तबेल्यात बांधला. तबेल्यावर पाटी लावली. जगातील सर्वात वेगवान घोडा तंदुरुस्त राहावा या दृष्टीने त्याच्या मालकाने त्याला व्यायाम किंवा प्रशिक्षण काहीच दिलं नाही. त्याने घोड्याला एका शर्यतीत उतरवलं, पण त्याचा नंबर शेवटी आला. त्या मालकाने लगेच तबेल्यावरची पाटी बदलली. घोडा वेगवान, जग त्याहूनही गतिमान. निष्क्रियतेमुळे किंवा जे कारण असतं, आवश्यक असतं ते न केल्याने लोक अपराधी होतात आणि नशिबाला दोष देत बसतात. प्रयत्नानेच यश मिळते एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा, जरी ठामपणे तुमच्या मनामध्ये गुंगून ठेवा. दूरदृष्टी, धैर्य आणि गांभीर्य नसेल तर आयुष्य म्हणजे अंधारात चाचडं पण ठरतं.
शूद्र, आळशी आणि कमकुवत मनाची माणसं कमीत कमी संघर्ष असलेला सोपा मार्ग स्वीकारतात. 15 सेकंदाच्या शर्यतीसाठी क्रीडापटू 15-15 वर्षे तयारी करतात. ते नशिबवान पण आहेत, पण त्यांना विचारा, कसून सराव केल्यानंतर क्रीडापटूंना कसं वाटतं ते विचारा. त्याचं सर्वस्व दिल्यासारखं वाटतं असे तो सांगेल. आणि जर त्याला तसं वाटत नसेल तर याचा अर्थ त्याने पुरेसा कसून सराव केलेला नाही. जगात न्याय नाही असे पराभूतांना वाटते. ते फक्त स्वतःच्या अपयशाच्या आणि अडचणींचा विचार करतात. आणि जो माणूस पूर्वतयारीनिशी स्पर्धेत उतरतो आणि अजूनही चांगला खेळ खेळत असतो, त्यालाही आयुष्यात तितक्याच अडचणी आलेल्या असतात आणि त्यातून त्याने मार्ग काढलेला असतो. ही माणसं लक्षातच घेत नाहीत. जेते आणि पराभूत त्यांच्यात हाच फरक असतो. जो जेता ठेवतो आणि जो जेव्हा ठरतो त्याचे क्लेश सहन करण्याची ताकद वाढत जाते. कारण अखेरीस त्याचं परीक्षण हे नुसतं त्या प्रसंगापुरतं उपयुक्त नसतं आणि ठरत असतं असं नाही, तर त्यातून त्यांच्या सर्वांगीण उन्नतीला चालना मिळते आणि त्याच्या चारित्र्याची जडणघडण चांगल्या प्रकारे होते. म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला ही यश नक्कीच मिळेल. कारण स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या पाठीमागे आहेत. तुम्ही त्यांचं नामस्मरण करा, ते नक्कीच तुमच्या संकटांना धावून येतील आणि तुम्हाला एक नवी दिशा देतील. त्या दिशेने तुम्ही चालत राहा आणि पुढे चालत चालत तुम्ही त्या दिशेपर्यंत पोहोचलात तर स्वामीही तुमच्या बरोबरीने तुमच्यापर्यंत पोहोचतील. कारण स्वामी म्हणत असतात, भिवू नको बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, तू फक्त चालत राहा. मी तुला सगळ्या गोष्टींना मदत करतो, पण तू तुझी कामं सोडू नको, तुझा प्रपंच सोडू नको. आपण निर्धास्तपणे तू चालत राहा आणि पुढे जात राहा. आणि तुझ्या यशाच्या शिखराजवळ पोहोचल्यावर मी तुझ्या सोबत राहीन एवढी मी ग्वाही तुला देत असतो. त्यामुळं स्वामी कायम आपल्या पाठीशी राहतात. तुम्ही घाबरण्याचे काही कारण नाही. फक्त तुम्ही नामस्मरण करा, त्यात खूप शक्ती आहे. जेवढे तुम्ही नामस्मरण जास्त कराल तेवढे स्वामींचे अनुभव तुम्हाला जास्त येत जातील आणि तुम्ही त्याच प्रकारे काम करत जाल. म्हणून मित्रांनो, मी म्हणत असतो की तुम्ही जेवढे पण तुम्ही नामस्मरण करता आणि जेवढे तुम्ही स्वामी समर्थांचे नाव घेता तेवढंच तुम्ही स्वामींच्या जवळजवळ येत जाता. आणि एकदा का स्वामींच्या चरणावर आपण पडलो तर आपल्याला काहीच आठवत नाही. त्यामुळं स्वामींकडे लक्ष द्या. अरे दुसऱ्या कोणाकडे लक्ष देऊ नका की हा माणूस कसा म्हणतोय, तो माणूस काय म्हणतोय, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल. त्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं याकडे जास्त लक्ष तुम्ही दिले पाहिजे आणि स्वतःसाठी जीवन जगले पाहिजे. कारण या जगात कोणीच कोणाचं नसतं, त्यामुळे जग फसतं अशी म्हण आहे मित्रांनो. त्यामुळे स्वतः प्रयत्न करा आणि यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचवा. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्ही असेच मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल थॉट्स आणि संदेश तुमच्यासाठी आणत असतो. तर आपल्या व्हिडिओला नक्कीच तुम्ही आज लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय हनुमान. धन्यवाद.